मित्रांनो, तलाठी भरतीच्या रिझल्टची जी विद्यार्थी चातकासारखी वाट बघत आहेत मित्रांनो, तर त्यांच्यासाठी आजची आनंदाची बातमी आहे। कारण पूर्वी सुद्धा आपण वर्तमानपत्रामध्ये बघितलं की तलाठी भरतीचा जो रिझल्ट आहे तो जानेवारीपर्यंत लागणार आणि त्या दृष्टीने मित्रांनो पावलं जे आहेत त्यांना दिसत आहे। त्यामुळे अगदी वेगवान पद्धतीने ही सर्व प्रोसेस चाललेली आहे। आपण या ठिकाणी बघू शकता की जवळपास मित्रांनो या ठिकाणी आपल्याला सर्वांना माहिती आहे 57 वेगवेगळ्या शिफ्टमध्ये मित्रांनो ही परीक्षा झालेली होती आणि या 57 शिफ्टमध्ये 57,000, कारण प्रत्येक शिफ्टला प्रत्येक पेपर 100 प्रश्नांचा होता, तर असे 5,700 प्रश्नांपैकी जवळपास मित्रांनो निम्म्याच प्रश्नांबाबत विद्यार्थ्यांनी काय केलं होतं, ऑब्जेक्शन घेतलं होतं। म्हणजे 2,831 प्रश्नांबाबत मित्रांनो जवळपास 16,205 विद्यार्थ्यांनी काय केलं होतं, ऑब्जेक्शन घेतलं होतं। त्यासाठी मग TCSने काय केलं, एक तज्ञ कमिटी नेमली आणि त्यानुसार 6 डिसेंबर 2023ला जवळपास या प्रश्नांपैकी 9,072 शंका काय केल्या, मान्य केल्या। 9,072 जणांच्या शंका उपस्थित केल्या होत्या। आता त्यामध्ये रिपीटेशन असणार बरेच प्रश्न, तर त्यापैकी जवळपास 146 प्रश्न काय केले TCSने दुरुस्त केले। आता हे जे काही प्रश्नांमध्ये चुकीचं असणं वगैरे वगैरे हे MPSC कडून पण होतं, त्यामुळे TCSने एका जास्त मित्रांनो ताण घ्यायची गरज नाही, हे प्रत्येक आयोगाकडून होतच असतात। ठीक आहे, थोडेफार इकडं तिकडं। तर त्यांनी काय केलं, चांगली गोष्ट म्हणजे दुरुस्त केलेले आहेत आणि पुन्हा 22 तारखेला सुद्धा 85 शंकांचं काय केलं, त्यांनी निरासन केलं। असं टोटल जर बघितलं तर 148 काय केलेलं आहे त्यांनी प्रश्नांमध्ये दुरुस्त केलेले आहे आणि असे टोटल करून आता त्यांनी सांगितलेलं आहे की ही जी काय आता सर्व दुरुस्ती झालेली आहे आता फायनल असणार आहे। यानंतर कोणतंही ऑब्जेक्शन मित्रांनो घेतलं जाणार नाही किंवा कोणतंही या ठिकाणी दुरुस्ती होणार नाही। ही जी प्रक्रिया आहे ती आता संपुष्टात आलेली आहे आणि या परीक्षेचे गुणांकन जे आहे तुमचं जे झालेलं आहे तर तुमच्या खात्यामध्ये तुमच्या ज्या काही मार्क आहेत त्या खात्यामध्ये काय केलेले आहेत, त्यांनी जे पण काय अपडेट केलेलं आहे त्यांनी या ठिकाणी प्रत्येक प्रश्नाचं स्वरूप पण दिलेलं आहे की कोणत्या शिफ्टमध्ये कोणत्या प्रश्नाला काय केले आहेत, फुल मार्क दिलेले आहेत, कोणत्या प्रश्नामध्ये चेंजेस केलेले आहेत, हे सगळं त्यांनी काय केलेलं आहे या ठिकाणी शिफ्ट वाईज दिलेलं आहे। तर अशा पद्धतीने जवळपास टोटल जर प्रश्न बघितलं तर टोटल 149 प्रश्नामध्ये काय केलेलं आहे त्यांनी मित्रांनो अपडेट करून तुमचे जेवढे पण शंका दिल्या होत्या त्यांचं योग्यरीतीने निरसन केलेलं आहे। त्यामुळे आता यानंतर कोणते ऑब्जेक्शन प्रोसेस असणार नाही, यानंतर डायरेक्ट तुमची अंतिम फायनल मित्रांनो गुणवत्ता यादी लागणार आणि त्यानंतर मित्रांनो आपला रिझल्ट त्यांच्या वेबसाईटवरती काय होणार, डिक्लेअर होणार आहे। हे जे काय 8 लाख विद्यार्थी आपण सर्वजण मित्रांनो वाट पाहत आहात, तर ह्या सर्वांचे मित्रांनो जानेवारी एंडिंगपर्यंत आपले प्रतीक्षा संपणार आहे। तलाठी भरतीचा रिझल्ट नक्कीच जानेवारीच्या एंडिंगपर्यंत लागेल अशी आपण अपेक्षा करूया। सर्व अपडेट आपल्याला आपल्या टेलिग्राम चॅनलवरती सुद्धा भेटत असतात, त्यामुळे टेलिग्राम चॅनल एक्झाम मॉड्यूलला जॉईन करा, त्याची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे। सोबतच आपण जिल्हा न्यायालय चाळणी परीक्षेची तयारी करत असाल तर आपल्यासाठी एकदम टू द पॉईंट मित्रांनो आपण जिल्हा न्यायालय चाळणी परीक्षा 2023 संपूर्ण मार्गदर्शक बनवलेला आहे। यामध्ये ई-बुक आहे, टेस्ट सिरीज आहे, व्हिडिओ लेक्चर आहे, TCSचे PYQ प्रश्न, कारण ही परीक्षा TCS घेणार आहे, तर हे सगळं आपण फक्त 215 मध्ये उपलब्ध करून दिलेलं आहे। तर ज्यांना पण हे सर्व कंटेंट पाहिजे असेल 7248939176 या नंबरला तुम्ही फोनपे किंवा गुगल पे करून त्याचा स्क्रीनशॉट याच व्हॉट्सअप नंबरला पाठवला की तात्काळ तुम्हाला हे सर्व कंटेंट उपलब्ध करून दिलं जाणार आहे। अधिक माहितीसाठी याच नंबरला तुम्ही संपर्क साधू शकता 7248939176 या नंबरला। धन्यवाद।